मेंदू वड्याचा बघा कसा क्रंची आवाज येत आहे. जर तुम्ही पहिल्या वेळेस मेंदू वडे बनवण्याचा विचार करत असाल किंवा घरामध्ये मेंदू वडे बनवत असाल आणि असे चांगल्या परफेक्ट मेंदू वडे बनवत नसतील, तर या व्हिडिओमध्ये मी ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत. बघा असा मेंदू वडा बघा कसा असा क्रंची झालेला आहे. बाहेरून कडक आणि आतून अगदी मस्त असा सॉफ्ट असा झालेला आहे. बाहेर जसा विकत मिळतो तसाच अगदी झालेला आहे. उडदाची डाळ घेतली आणि उडदाची डाळ चांगली अशी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि जवळ-जवळ 3.5 तास ही मुरत घातली होती आणि चेक करून पाहायची उडदाची डाळ आपली व्यवस्थित मुरली की नाही मुरली. बघा अलगदच असा याचा असा तुकडा पडत आहे. जर तुम्ही मुरू घातलेली डाळीचा असा तुकडा पडत नसेल तर अर्धा 1 तास अजूनही मुरत घालायची. या डाळीमधलं सर्व पाणी असं निथळून घ्यायचं आणि ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला. डाळ वाटताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, फक्त असं 2-2 चम्मच पाणी घालायचं आणि वाटून घ्यायची डाळ. अशी मागे पुढे फिरून बघा डाळ अशी झालेली आहे आणि अशा प्रकारे अशी फिरून घ्यायची डाळ आणि परत 1-2 चम्मच पाणी घालून परत वाटून घ्यायची आहे. 2 चम्मच असं पाणी घालायचं, परत वाटून घ्यायची. आता डाळ आधीच्या पेक्षा अधिकही चांगल्या प्रकारे वाटल्या गेलेली आहे. परत 1-2 चम्मच असं पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला. परत 3 चम्मच असं पाणी टाकून घेते आणि वाटून घेते. असं 2-2 चम्मच पाणी टाकून बघा अशी मस्त सॉफ्ट डाळ अशी वाटून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व डाळ अशी वाटून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व डाळ वाटून तयार झालेली आहे आणि बघा अशी घट्टसर चांगली अशी वाटल्या गेलेली आहे. यासाठी तुम्हाला 1-1, 2-2 चम्मच टाकूनच अशी डाळ वाटून घ्यायची आहे. जर डाळ वाटता-वाटता तुमच्याच्यानी पातळ जर झाली, तर काही घाबरायची गरज नाहीये. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच रवा टाकून घ्यायचा आणि चांगली अशी फेटाळून घ्यायची डाळ. आता हे वाटलेले डाळीचं मिश्रण आपल्याला एकसंध असं फेटाळून घ्यायचं आहे, पण एकाच दिशेने आपल्याला असं फेटाळून घ्यायचं आहे. यामध्ये जेणेकरून चांगली हवा जर गेली तर चांगले फुलतात आपले मेंदू वडे. तर जवळ-जवळ आपल्याला 10 मिनिट अशाच पद्धतीने एकाच साइडने अशी फेटाळून घ्यायची आहे डाळ आपल्याला. एक मिरची आहे ती टाकून घ्यायची अशी कट करून आणि 10 मिनिट चांगल्या पद्धतीने आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे एकाच दिशेने. डाळीचं मिश्रण बघा चांगलं असं 10 मिनिट एकसंध असं फेटाळल्यानंतर चांगलं असं फुललेलं आहे आणि या मिश्रणामध्ये चांगली हवा अशी घुसलेली आहे. मेंदू वड्यासाठी आपण फेटलेली डाळ आता तयार झालेली आहे की नाही मेंदू वडा बनवण्यासाठी ते टेस्ट करून बघायचं. अशी फेटलेली थोडीशी डाळ घ्यायची आणि पाण्यामध्ये सोडायची. बघा अलगदच वर तरंगत आहे. तर आता परफेक्ट असं फेटाळून झालेलं आहे. मेंदू वडे पाडून घेण्यासाठी एक अशी मोठ्या आकाराची वाटी घ्यायची आणि पन्नी घ्यायची आणि पन्नी तुम्ही अशी सुद्धा पकडू शकता किंवा याला रबर लावून ठेवू शकता. पन्नीला मागच्या बाजूने असं रबर लावून घेतलं आणि अशा पद्धतीने अशी पॅक पकडायची. या कॅरी बॅगवर असं तेल लावून घ्यायचं. थोडासा डाळीचा असा गोळा घ्यायचा आणि थोडासा असा पसरून घ्यायचा. थोडासाच पसरून घ्यायचा. असा पसरवल्यानंतर या बोटाला असं पाणी लावून घ्यायचं आणि असा एक होल पाडून घ्यायचा आणि लगेचच हा मेंदू वडा बघा अशा पद्धतीने फ्लिप करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा. मेंदू वडा तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. मेंदू वडा एका बाजूने चांगला होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला फ्लिप करायचा आहे मेंदू वडा. एका बाजूने हा चांगला झालेला आहे आणि अलगदच आपल्याला अशा पद्धतीने हा आपल्याला फ्लिप करून घ्यायचा आहे. आणि मेंदू वडा तुम्ही बघू शकता कसा असा टम्म फुगलेला आहे.
अशा पद्धतीने मेंदू वडे दोन्हीही बाजूने बघा असे चांगल्या पद्धतीने असे टम्म फुगलेले आहेत आणि मेंदू वडे आता हे बाजूला काढून घ्यायचे असे गोल्डन झाल्यानंतर. बघा तुम्हाला आवाज ऐकायलाच येत असेल बघा, असा एकदम वरून असा कडक आणि आतून असा सॉफ्ट क्रंची असा मेंदूवडा तयार झालेला आहे. या मेंदूवड्याची रेसिपी तुम्हाला जर ही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया एक अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय.